आणि हा मात्र चेंडू चाललेला आहे फाईन लेगच्या वरनं. चेंडू सरळ फाईन लेगला गेलेला आहे. 6 धावा. आता मात्र येतोय खणखणीत मनसे प्रीमियर लीगचा हा एक षटकार. खरपूस हे माझ्याने आज शब्दाचा काही संबंध नाही. कारण मनसे प्रीमियर लीग मध्ये हे असं आपल्याकडे ट्युनिंग नाही. चला पदावे मैदानात. टॉपली लाईनचा चेंडू अपर खेळला जातोय. सरळ चेंडू गॅप मध्ये टोलवला जातोय. चेंडू जातोय फरार. मनसे प्रीमियर लीगचा येतोय हा देखना चौकार. अटॅक. एक विकेट. लिओझिम संघ जाऊन पोहोचतोय 10 धावेवरती. अमरला सफलता मिळाली. एक सुरेख कॅच धरला. सुरेख झेल टिपला. पुढील चेंडू. चेंडू सरळ जातो थर्डमॅन कडे. वंडरफुल सबसेफुल रिव्हर्सिपचा हा एक पुन्हा जानदार जानदार फटका चौकार. दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा असेल. एका संघाने स्पर्धेच्या मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलेला संघ इथे 11. यानंतर येणारे सर्व संघ पुरेपूर ताकद लावणार आहेत की आपण गेलं पाहिजे फायनल मध्ये, आपण खेळलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे. पुन्हा बाहेर जाताना गॅप मध्ये सरळ टोलवला जातोय. 4 धावेसाठी बॅकफूट डीप बॅकफूट एक्स्ट्रा कव्हर चौकार. एक विकेट गेली असताना दोन्ही फलंदाजाच्या खांद्यावर काय जबाबदारी, तर ही धावसंख्येची जबाबदारी पूर्ण करून जात आहेत. 18 धावा. एक चेंडू शिल्लक असताना मैदानामध्ये एक विकेट जरी गेली असली तरी दबाव नाहीये. 18 धावेचे रन रेट मैदानात बाहेर येत आहे. विजय राऊत अनुतोष मात्र नॉन स्ट्राईक वरून साथ देतील. पुढील चेंडू अमरचा. लेग साईडला सरळ भिरकवलेला चेंडू जातोय फाईन लेगला. चेंडू फरार. येतोय मनसे प्रीमियर लीग मधला हा एक लुब्रिकंट चौकार. षटक संपला. एक विकेट 22 धावा, एक षटक. लिओझिम संघाकडे जर बघितलं गेलं तर सुरुवात थोडीशी खराब झाली, पण बाकीच्या 5 चेंडूवरती समाचार घेतलेला आहे पूर्ण गोलंदाजाचा अमरचा. 22 धावा, एक विकेट फेक जिंकलं आणि गोलंदाजी घेतलेली आहे. चेसिंग साठी हे मैदान चांगलं आहे. निश्चित शेवटच्या खेळाडूपर्यंत फलंदाज आहेत लिओझिम संघामध्ये. उलटॉस ऑन साईडला घेतला गेला. चेंडू अमरने अडवला गेला. अमरचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे. काउंट आहे बरं का. गोलंदाजी थोडीशी क्विक करावी, फास्ट करावी. 25 मध्ये बाकीचं सगळं समीकरण झालं पाहिजे. 6 षटकाचं 25 मिनिटांमध्ये. चौतीस धावा आलेल्या आहेत. हा स्टेप ओव्हरचं आगमन होत आहे. एमपीएल षटक मैदानामध्ये टाकण्यासाठी येत आहे एक हुनहार गोलंदाज शुभम. कुठ्यातलं पहिलं असेल परिवर्तन आहे. एमपीएल षटकाचं आगमन आणि हे दोन्ही फलंदाज त्या षटकाचा कसा पुरेपूर फायदा घेतील. आपण म्हणलं की पॉवर प्ले जो असतो, एक सेपरेट पॉवर प्ले म्हणजे एमपीएलचं षटक. कंट्रोल चेंडू आणि फक्त त्याला मिडल करायचं आहे. मिडल केल्यानंतर याच्यावरती धावा मिळतात. असंही सरळ बॅटने खेळून काढलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा. सुनील माने पुन्हा चुकत आहेत. जवळजवळ मला वाटतं या 2 धावेने मोठा आकडा पार होतोय. 36 धावा स्कोर पटावरती सजलेल्या आहेत. शुभम
सुंदर फटका, हवेत चेंडू, वेळ आहे भरपूर, खेळाडू मात्र तिथंच पडलेला आहे, गडबड झालेली आहे, पाय रवलेले आहेत. असा झेल आला तर खेळाडूला गडबड होते की झेल टिपला तर बरं आहे, नाहीतर आपल्यावर काहीतरी मॅसेज पडतील. मला वाटतं धुरळ्यानं लाल भडक झालेला आहे म्हणजे मैदानातल्या मातीनं. ती मैदानाची माती पैलवानाच्या अंगाला आणि क्रिकेटपटूच्या अंगाला लागली ना, तुम्हाला कधी स्टार बनवून जाईल काय सांगता येत नाही. रामा सर ओके आहे ना? हा एक सुंदर फटका सरळ जातोय आणि मला वाटतं